ओंजळीतील शब्दफुले या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. ओंजळीतील शब्दफुले या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर वाढतायत, व्ह्यूज वाढतायत आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य होत आहे. आज सुद्धा तुम्हा सर्वांसाठी अशीच एक छानशी गोष्ट घेऊन आली आहे, जी आहे रामदास स्वामींची गोष्ट. चला तर मग मंडळी, ऐकूया ही छानशी गोष्ट, जी आपल्याला खूप मोठा बोध देऊन जाणार आहे. तर एकदा एका शिष्यानं समर्थ रामदासांना विचारलं, महाराज, प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजून प्रार्थना करतं, कोणी ओरडून प्रार्थना करतं, कोणी करुणा भाकून करतं, तर कोणी डोळे मिटून प्रार्थना करतं, कोणी मौनामध्ये प्रार्थना करतं. प्रार्थनेचे अनेक प्रकार. प्रार्थना एक जरी असली, सगळ्यांची सारखी जरी असली, तरी आपल्या चेहऱ्यावर मात्र त्याचे भाव दिसत असतात. पण महाराज, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसत नाहीत. हे असं का बरं? रामदास स्वामी हसले आणि म्हणाले, हे बघ, एकदा असं झालं की एकदा मी एक प्रसंग पाहिला आणि तेव्हापासून माझ्यामध्ये हा बदल झाला. तर तो प्रसंग असा होता. एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता. अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेला, एकदम बारीक झालेला आणि अंगावर चिंध्या. आत्ता पडेल की मग पडेल अशी त्याची स्थिती होती. त्याचे डोळे मात्र आषाढ भूतासारखे सर्वांवरून फिरत होते. आणि मग थोड्या वेळानं राजानं त्याला बोलावलं आणि त्याला विचारलं, बोल, तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे हे मी सांग, मी तुला सगळं देईन. तो म्हणाला, माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर तुम्हाला कळत नसेल, तर मला काहीच मागायचं नाही. मी तुमच्या दारी उभा आहे. माझ्याकडं नीट पहा. माझं असं असणं हीच माझी प्रार्थना आहे. या असण्यातून वेगळ्या शब्दामध्ये मी आणखी काय सांगू? समर्थ म्हणाले, त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे. माझ्या मनात काय चाललं आहे हे तो जाणतो आणि मग शब्दात काय सांगू तो बघून घेईल. माझी स्थिती काही सांगूत नसेल तर मग शब्द काय सांगणार? जर माझी अवस्था त्याला समजत नसेल तर शब्द काय समजणार? म्हणूनच अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खऱ्या परमेश्वर प्रार्थनेचं लक्षण असतं. तिथं मागणं काहीच उरत नाही. तुम्ही प्रार्थनेत असणं हेच पुरेसं असतं. असेच असतात आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद. म्हणूनच मंडळी, आपण जेव्हा देवासमोर किंवा कोणत्याही आपल्याला आवडत असणाऱ्या देवतेसमोर उभा असू, तेव्हा फक्त मनोमन नमस्कार करूया. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय दिलं तर त्रास होणार नाही, हे सगळं त्या देवाला माहीत असतं. श्रीराम जय राम, जय जय राम.